तोतलाडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तसंच मध्य प्रदेशातील पेंच चौराई धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने तोतलाडोह धरणाची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे। धरण सुस्थितीत राखण्याकरता मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। तोतलाडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। त्याचप्रमाणे मध्य प्रदेशातील पेंच चौराई धरणाचे दरवाजे उघडण्यात आले। त्यामुळे तोतलाडोह धरणाची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे। धरण सुस्थितीत राखण्याकरता तसंच परिस्थिती नियंत्रणाकरता जलाशय परिचालन आराखड्याप्रमाणे मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून तोतलाडोह धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे। सुरुवातीला 63.368 क्यूमेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। त्यामुळे प्रशासनातर्फे नदी काठावरील गावांना तसंच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व नागरिकांना स्वतःची काळजी घ्यावी असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तसंच कोणत्याही नागरिकांना नदीपात्राजवळ जाण्याचं टाळावं असंही आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे। तर पाण्याचा विसर्ग वाढवणे किंवा कमी करणे याचा निर्णय पेंच पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता घेतील असंही प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे।